ई बाईक दुरुस्तीला साताऱ्यात करावी लागते महिनाभर प्रतीक्षा। गेल्या काही वर्षात ई वाहन विक्रीची संख्या वाढू लागली आहे। मात्र या वाहनांच्या विक्री पश्चातसेवेची प्रतीक्षा मोठी असल्याने ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे। गेल्या 2 वर्षात पेट्रोल चालणाऱ्या वाहनापेक्षा सातारकरांनी ई बाईकला प्राधान्य दिले। मात्र या वाहनांमध्ये काही बिघाड झाला तर वाहनांची दुरुस्ती व त्याचे सुट्टे भाग वेळेवर मिळत नसल्याने अडचणी येत आहेत। त्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या शोरूममध्ये 1 महिन्यापर्यंतची वेळ मिळत आहे। गेल्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येत आहेत। साताऱ्यात किमान 26,000हून अधिक ई वाहने खरेदी झाली आहेत। ती रस्त्यावर धावत आहेत। मात्र इलेक्ट्रिक वाहन रस्त्यात बंद पडल्यानंतर दुरुस्तीसाठी प्रशिक्षित मेकॅनिकची आवश्यकता असते, त्यांची साताऱ्यात कमतरता आहे। गाडी दुरुस्तीला पाठवली तर आठवडा आणि सुट्टे भाग पाहिजे असतील तर महिनाभर गाडी शोरूममध्ये सोडून येण्याची वेळ साताऱ्यातील ई बाईक वाहन चालकांवर येत आहे। 2 वर्षानंतर बाईकचे काम निघाल्यावर शोरूममध्ये गाडी 1 ते 2 आठवडे सोडून जाण्याची वेळ येते। त्यामुळे घरात दुसरी गाडी नसेल तर सर्वच गोष्टी कोलमडून पडतात। असे अनेक अनुभव साताऱ्यातील ई बाईक चालकांना येत असल्याचे त्यांनी सांगितले। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।